समय तुम्हाला बोले 1 मिनिट करून दोघाला नाही सभापती महोदय तुम्ही दुसरी मांडा त्यांना एक द्या वेळ द्या लागेल. चालेल ना सर काय बोला. धन्यवाद सभापती महोदय. नाही धन्यवाद सचिन भाऊ. खरं तर हा प्रश्न आपण सभागृहाच्या निदर्शनास आणला त्याबद्दल आपले आभार मानतो. संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान इथल्या 12 वर्षाच्या एका चिमुकल्या मुलीवर ॲसिडचा काल जो हल्ला झालेला आहे त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये एक अत्यंत रागाचं वातावरण तयार झालेलं आहे. 12 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर या ठिकाणी ती शाळेतून घरी जात असताना काही दुचाकीवर आलेल्या मुलांनी की जे अद्यापर्यंत सापडलेले नाहीत आणि ते आरोपी देखील सापडले नाही आहेत, तर त्याच्याबद्दल आजही रास्ता रोको त्या ठिकाणी वडगाव पान इथे झाला होता. माझी सभागृहाच्या माध्यमातून खरं तर विनंती आहे की ॲसिड उपलब्ध होतं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडक्यात की हा प्रश्न असा आहे की ॲसिड उपलब्ध कसं होतं, त्याचा वापर कशा पद्धतीने होतो. आणि सभागृहात माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री तथा गृहमंत्री हे देखील उपस्थित आहेत. माझी CM साहेब आपल्याला विनंती आहे की या पद्धतीचे हल्ले वारंवार घडताना आता आपल्याला दिसत आहेत आणि शालेय विद्यार्थिनींवर अशा पद्धतीचे हल्ले जे आहेत ते वारंवार घडत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने थोडीशी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. कठोरातली कठोर कारवाई करणं. आता तिथं CCTV नव्हता कारण ते हायवेवर झालेली घटना आहे. आता CCTV नसल्यामुळे आणि मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना तपास करण्यात इतक्या अडचणी निर्माण होत आहेत. पोलिसांचं पोलिसिंग हे आता त्याच्यामुळं पूर्णपणे जे आहे तंत्रज्ञानावर अवलंबून होत चाललंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, माझी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण कृपया यावर थोडंसं निवेदन करावं. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे यांनी सांगितलेली घटना खरी आणि दुर्दैवी आहे. 17 तारखेला सकाळी 11 वाजता DK मोरे जनता विद्यालय वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर जेव्हा विद्यार्थिनी ही घरी जात होती तेव्हा ही घटना घडली. या संदर्भात सखोल चौकशीच्या सूचना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे. आणि ॲसिड आपण जे म्हटलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक शाळेमध्ये लॅबॉरेटरी असते, ज्युनियर कॉलेजमध्ये लॅबॉरेटरी असते, त्या ठिकाणी साहजिकच त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असतात. परंतु याचा वापर अशा पद्धतीच्या गैरकृत्यांकरिता होऊ नये, भविष्यात अशा घटना घडू नये या संदर्भात आपले देखील काही सूचना त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि एक समिती तयार करून किंवा काही उपाययोजना करता येईल का निश्चितपणे पोलीस प्रशासन याच्यावर गंभीर विचार करेल. सचिन अहिर, हडपसर येथील शंकर मठाजवळील धन्यवाद सभापती महोदय.